जोहार मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कुर्दी गावामध्ये आज आपण आलो आहोत आणि कुर्दी गावामध्ये आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत तुम्ही बघू शकता, चारी बाजूने सुंदर निसर्ग आहे, नदी आहे आणि आपल्या या साईडून मध्ये हा सपाट डोंगरसारखा आहे आणि आपल्या मागेच गावदेवाचं पवित्र मंदिर आहे, पवित्र जागा आहे. तर तुम्हाला त्या साईडला जे उत्खनन जे काम दिसतंय बांधकामाचं वगैरे, त्या कामाविषयी आणि या जागेमध्ये जे काही काम चालू आहे, स्टेरलाइट पॉवर खावडा या कंपनीद्वारे जे काही काम सुरू आहे, त्या कामाला ग्रामसभेचा रूढीगत ग्रामसभेचा कशा प्रकारे विरोध आहे, सविस्तर हा विषय काय आहे याच्याविषयी आपण आज रूढीप्रथा गावकऱ्यांसोबत त्याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. ही जागा आपल्याला सर्वांना माहीत आहे की गावदेव ज्या ठिकाणी असतो त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये वीर चिरडे अनेक असे देव गावदेवाचे साथी सांगतात ते बसलेले असतात आणि या ठिकाणी देसा क्षेत्रात आदिवासी क्षेत्रामध्ये कशा प्रकारे बेकायदेशीररित्या प्रशासनाच्या मनमाने सुरू आहे, ग्रामसभेचा प्रक्रियेचा विरोध असताना देखील कशा प्रकारे या ठिकाणी हे काम केलं जाते ह्याविषयी आपण आज गावातील कारभारी तसेच ग्रामपंचायती सदस्य यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि हा विषय नेमका काय आहे तो आपण समजून घेणार आहोत. हे आहे गावदेवीचं मंदिर. आपण पाहतोय नेचर रिलेटेड आपण खूप व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत असतो. देशाची सुंदरता ही गावामध्ये आहे आणि देश सुंदर हा गावामुळे बनतो, ना की शहराच्या गलिच्छ बिल्डिंग आणि घाणीमुळे देश सुंदर बनत नाही. तर अशाच सुंदर गावामुळे देशाचं सौंदर्य हे उमटत असते. तर अशा गावांचं अस्तित्व आता धोक्यामध्ये आलं आहे. जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय तर प्रत्येक ग्रामपंचायतला नवीन विषय प्रोजेक्ट आपल्याला ऐकायला येत आहेत. ग्रामसभेचा, ग्रामपंचायतचा किंवा तेथील ग्रामस्थांचा विरोध असतानाही अनेक प्रोजेक्ट हे आपल्यावर लादले जातात. तर त्याच्याविषयी कशा प्रकारे लढा देता येईल आणि कशा प्रकारे आपण लढा देऊ शकतो हे माहिती करून घेणार आहोत. आणि ही नेमकी कंपनी कोणती आहे आणि त्याचे काही दुष्परिणाम आहेत आणि कशा प्रकारे हा विषय येथील रूढीप्रथा गावसभेने उचलला आणि त्यांना कुठल्या अडचणी आल्या आणि प्रशासन, ग्रामपंचायत कार्यालय, सदस्य, सरपंच ह्यांची भूमिका ह्या विषयावर काय आहे हे देखील आपण सविस्तर आज जाणून घेणार आहोत. आणि सदर व्हिडिओ पूर्ण पहा. गावाचं गावपण वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. जर एक पेन जोहार. आज मी एक कुंजे गावाचा दुमालपाडा, कारिलपाडा आणि गवलीपाडा या गावाचा पाटील रूढीगर ग्राम आपले रूढीप्रथा गाव आहेत त्याच्यानुसार. तर आज आपले या गावात खावडा फोर्स कंपनी आलेला आहे. त्याचबाबत आमचं किती पूर्वीपासून इथं अस्तित्व आहे, जे पूर्वी वडिलांनी किती पिढ्या गेल्या असतील ते आम्हाला पण माहीत नाही आणि आज ते कंपनी येऊन अस्तित्वाला हलवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज ते पूर्वजांनी ही गावदेवी बसवलेली आहे, तर मग आम्ही कशी काय उचलू? बरोबर. मग ते त्याही कशी काय उचलावी? मग ते सगळ्यावर तो वेगळाच निर्णय होत आणि गावावर तो परिणाम येऊन पडलेला आहे. मग आम्हाला ते वाटते का अत्याचार करत आहेत, कारण की पूर्वीपासून जो आपले गावकऱ्यांनी आणि ते पूर्वजांनी जपलेली ही गावदेवी, कारण की आम्हीचीच जागा म्हणून त्यांनी हे अस्तित्व बसवून ठेवलेलं होतं. मग अशी ही गावदेवी ते कोणी पण येऊन हलवते ते आमच्या याच्यात नाही मिळत, कारण की
आमची ही गावदेवी अलिखित आहे आणि ती कोणी उचलेल त्याचा आम्हाला पुरावा द्या आणि पुरावा दिल्याशिवाय आम्ही ते काहीच त्याला करून देणार नाही. बरोबर. तर जी कंपनीचं जे क्षेत्र आहे ते हे गावदेवीचं क्षेत्र हे कंपनीच्या अंतर्गत येऊन ही देखील जागा संपादित करू पाहतात. अमोलदा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि रूढीप्रथेचे सदस्य आहेत गावाचे. तर त्यांच्याद्वारे जाणून घेऊया की कशा प्रकारे हे आतापर्यंत काम चालू आहे आणि ग्रामसभेचा किंवा रूढीप्रथेचा विरोध असताना प्रशासन ग्रामपंचायत ग्रामसभेचे कशा प्रकारे आतापर्यंतची वर्तणूक आहे ह्याच्याबद्दल. जोहार. मी या गावचा इथला रहिवासी आहे आणि 5 जानेवारी 2011च्या नंदाबाई भिल यांच्या जजमेंटनुसार या देशाचा मी मालक आहे, गावाचा मालक आहे. जसं सांगितलं जातं की देशाचं सौंदर्य हे उंच उंच टोलेजंग इमारतीपेक्षा गावामधलं जे सौंदर्य आहे त्याच्यावर टिकून राहिलेलं आहे आणि त्याच गावाचा आम्ही हे गुण्यागोविंदाने राहणारे सगळे आदिवासी मालक आहोत या देशाचे. तर आमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एक ग्रामपंचायतला अर्ज आला की स्टेट लाईट पॉवर कंपनीचा खावडा फोर्सी नावाचा एक विद्युत वाहिनी पारेषण करणारा एक प्रकल्प येत आहे आणि त्या ग्रामस्थांना समजल्यानंतर गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये पूर्णतः विरोध केला. कारण भारतीय संविधानाचं 244 कलम हे आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार देते आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय सांगितलेले आहेत. जसे की गावातल्या गौण खनिज असेल, आदिवासीची जमीन असेल, आदिवासी क्षेत्रातील जमीन असेल आणि ह्याच्यावरती जो पण काही प्रकल्प आणि जे कोणते प्रकल्प असतील ते प्रकल्प जर इथे समजा इम्प्लिमेंट करायचे असतील तर त्याची आधी गावातून त्याची ग्रामसभेची परमिशन घ्यायला हवी. मुळातच हा गाव आमचा रूढीप्रथेचा गाव आहे आणि त्याची हा साक्ष आमचे गावदेव देतो. आमच्या आजूबाजूला जे सगळे वीरचेडे असतील, त्याचबरोबर आमचा दुरुंग आहे, आमचे वाघई आहेत, आमचे गोधनी चेडे आहेत, आमचे तोरणी चेडे आहेत, असे भरपूर सारे आमचे या परिसरामध्ये देव आहे. हे आमच्या रूढीप्रथाचं एक पुरावे आहेत आणि ते साक्ष सुद्धा देतात का हा इथला मूळ मालक आदिवासी आहे. परंतु एक आहे आमची इथे गावसभा, जी रूढीगत गावसभा चालते, तर त्या गावसभेचा पूर्णतः या प्रकल्पाला विरोध आहे. कारण प्रकल्पाला मंजुरी देणारे सरकार कोणी असेल, केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असतील, पण राज्य शासन इथे राहत नाही, राज्य शासन तिकडे राहतं. राहणार इथे आम्ही बाधित आहोत आणि ह्या प्रकल्पाचा त्रास आम्हाला होत आहे. भले गावाचा किंवा सरपंच भले ह्या प्रकल्पाला मंजुरी देत असेल, त्यांना समजा जे काही अधिकार असतील, परंतु तो पण इथे राहणारा नाही, आम्ही इथे राहणार आहोत. तो इथून कुठेतरी 5-10 किलोमीटरवर लांब राहतो, आम्ही इथे राहतो. तर ह्याची झळ ही आम्हाला पहिली बसणार आहे. कारण ही धर्तरी आहे, ही आम्हाला जगवणारी आहे. फक्त इथे आम्ही माणसं जगत नाही, तर बाजूला खूप सुंदर अशी नदी आहे. तिचं आज पण पाणी बघाल ना तर समजा एखादा कोईन टाकला पाण्याच्या तळाशी गेला ना तर तो कोईन आज पण चमकतो, एवढं स्वच्छ पाणी आहे. आम्ही ह्या नदीला आमची दैवत मानतो, कारण ते आमची तहान भागवते. आमचीच नाही तर पूर्णतः ह्या सजीव सृष्टीची तहान भागवते म्हणून ते आमचे दैवत आहे. हा निसर्गच आमचा पूर्णतः दैवत आहे. तर ह्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारची मंजुरी नाही, आमच्या ग्रामस्थांची परवानगी नाही, तरी पण तिथे कोणाच्या तरी धनदाळग्या लोकांच्या आणि जे कोणी नेते आहेत ह्या नेत्यांच्या फक्त हावरट विकासापायी आणि स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी, गावावरती लोकांचं जे काही वर्चस्व आहे ते दाखवण्यासाठी हा अट्टाहास चाललेला आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं इथं स्थानिक लोकांचं किंवा स्थानिक लोकांचं कुठल्याही प्रकारची याला परमिशन नाही. तरी पण हे लोक खूप जोर जबरदस्तीने हा प्रकल्प गेल्या साधारणतः 3 ते 6 महिन्यापासून हे मागे खोदकाम चालू आहे. काल इथे या तालुक्याच्या तहसीलदार आलेल्या, त्यांनी पूर्णतः या परिसराची पाहणी केली. त्यांना मी सगळे आमचे देव दाखवले, तिथून ते इथे परत पूर्ण म्हणजे
एक सिस्टीम, आदिवासीची सिस्टीम आणि इतर लोकांची जी सिस्टीम ही खूप वेगळी आहे. आमचा फक्त हे देव म्हणजे एवढेच देव नाही, तर पूर्णतः हा परिसर हा आमचा आहे आणि तेवढा आम्हाला लागतो. जसं की आज आमच्या इथे देव आहे, जर आम्हाला गावदेव करायचं असलं तर आम्हाला फक्त काही इथेच बसावं लागत नाही, तर इथे समजा कोणकोणत्या झाडाची पानं लागत असतील, जसं की पात्र्या पकडायला लागत असतील, तर समजा एक उदाहरण घेऊ का आम्हाला पळसाचं पान लागतं, तर ते हे जंगल जर टिकलं तर आमचा गावदेव टिकेल आणि गावदेव टिकेल तर आमचं जंगल आहे. हे आमची नाळ आहे, एकमेकांशी जोडलेली नाळ आहे आणि हे टिकली पाहिजे. आणि हे जर नाही टिकलं तर इथला आदिवासी संपून जाईल. आणि त्या नंदाबाई भिल यांच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आदिवासी हा देशाचा मालक तर आहेच, परंतु आदिवासींचं संरक्षण, आदिवासींची सेवा करणे ही सगळ्यात मोठी राष्ट्रभक्ती आहे. परंतु इथल्या शासकीय अधिकाऱ्यांना याची कुठल्याही प्रकारची जाण नाही. हे कायद्याचे पूर्णतः अज्ञानी लोक आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा आदिवासींचा असेल किंवा भारतीय संविधानाचे जे कायदे आहेत हे कुठल्याही प्रकारचे कायदे मान्य आहेत, परंतु हे मुद्दाम वेडेपणा दाखवून आदिवासींना कुठेतरी हुसकावण्याचं काम करत आहेत. गाव रूढी प्रथा असल्यामुळे रूढी प्रथेचे आदेश सुद्धा ह्या लोकांना दिलेले आहेत, परंतु हे लोक जातीवादी असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आदिवासी कोण जो आम्हाला आदेश देत आहे. परंतु तुमच्या ही बघा, एक सांगतात की सातबारे तर तुम्ही आता घडवले, पण सातबाऱ्यांच्या आधीचे आमचे देव आहेत. जवळजवळ आमचे पूर्वज सांगतात की ही 800 वर्षापेक्षा जास्तचे हे इथे आमचे देवस्थान आहे, आमचे हे वीरचेडे आहेत. पुढे एक बाजूला आमची वाघाडी आहे जिथे आमचे वाघांचं स्थान होते, परंतु सरकारने वेगवेगळ्या धोरणामध्ये, वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये, वेगवेगळ्या योजनामध्ये जे जंगल तोड केलं त्याच्यामुळे इथलं जंगल थोडंसं कमी झालं आणि ते जे वाघ असतील त्यात आमचे थोडे सेवा कुठेतरी इकडे कमतरता जाणवते ना, ते हे आमचे नावच त्याला पडलेलं आहे वाघाडी म्हणून. तर असं हे आमचे वाघाडी दुरुंग आहेत. तर असं हे बरंचसं अस्तित्वावर तर आमच्या बाधा आहेत, परंतु पर्यावरणाचं खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास इथे झालेला आहे. मोठ्या प्रमाणात जे जैवविविधता आहे ती पूर्णतः ह्रास झालेला आहे. फक्त इथे माणसाला जगण्यासाठीच्या सुविधा आहेत, परंतु इतर जीवजंतू, किडे माकोड्यांचं जे इथलं स्थान आहे ते कुठेतरी या प्रकल्पामुळे धोक्यात आलेलं आहे. तर आपण ते पण बघूया आजूबाजूला कशा प्रमाणात जे निसर्गाला ओरबाडण्याचं आणि एक कृत्रिमरित्या हावरट विकास कसा तयार केलेला आहे तर ते पण आपण पुढे बघूया. तर मी इथे माझं बोलणं थांबवतो. जोहार. तर कशा प्रकारे कुर्जे गावामध्ये बेकायदेशीर आणि पेसा कायद्याची पाळमळणी करून कशा प्रकारे या ठिकाणी हे गावाला उद्ध्वस्त करणारा हा प्रोजेक्ट चालू आहे याच्याविषयी आपण जाग्यावर जाऊन आता पाहणी करणार आहोत. आणि गावाची रूढीप्रथा, गावाची आता पुढे कोणतं नियोजन असणार आहे ह्या प्रोजेक्टला घेऊन आणि सध्या या प्रोजेक्टला घेऊन आणि सध्या हे काम 2 दिवसासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. तर तुम्ही पाहू शकता उत्खनन वगैरे दिसते. आपण जवळ गेल्यावर अजून घेऊया क्लिप. तर अशा प्रकारे मोठी मोठी झाडं ही पूर्ण कापली आहेत या डोंगरावरची. भरपूर मोठी झाडं होती. ही आकारावरून आपल्याला समजते की काय काय आमच्या तर बारीक वाटत होती. हे आमचं पूर्वजांनी लावलेलं आंब्याचं झाड आणि इथेच आमचा हा एक पूर्वजांची आठवण आणि एक ठेका होता, आमच्या देवाचा ठेका होता. तर हा या प्रशासनाच्या हावरट विकासाचा परिणाम म्हणजे आमच्या पूर्वजांची जी आठवण होती, अस्तित्व होतं ते संपूर्ण टाकण्याची, झाड तोडण्याचं काम इथे केलेलं आहे. जवळजवळ हा 100-1 वर्षाचा आंबा असेल. तर ही खूप वाईट काम या कंपनीमुळे होत आहे आणि आमची तर मागणी आहे की ही कंपनीच आमच्या क्षेत्रामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये नाही पाहिजेत आहे, कायमचीच बंद करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उत्खनन, बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलं. कुठल्याही प्रकारच्या सहमती नाही, तरी पण हे लोक आम्हाला खूप कुठेतरी अस्तित्वापासून, आमच्या मूळापासून दूर नेण्याचं काम करत आहेत आणि ते आम्ही कुठेही
किंवा सरकारच्या वाईट विकासाला जुमानणार नाही. काय स्थानिक चालू करतो नाही तिथे आपली सुरुवात म्हणजे जे आपले हे उंबर झाड आहे, उंबर झाड आहे ना, तर या आपले रूढी पडतात. हा उंबर झाडाचा हा अधिकार आहे आपल्याला, म्हणजे पूर्वजण आहे तिथे काय की आपले उंबरमेढ आणतो ना, मग हे आपल्याला झाड वाचवण्याची गरज आहे. उंबर झाड आहे, सावर झाड आहे. सावर पण फार महत्व आहे, याची किंमतच नाही होणार, याची किंमतच नाही होणार. आणि ते कोणताही सरकारी व त्याची किंमत त्याला देताच येणार नाही, कारण त्याला फला पण भरपूर ते झाड एवढं इम्पॉर्टंट आहे का त्याची किंमत होतच नाही, त्यांना किंमत कुठल्याची म्हणजे देताच येणार नाही. बडा इम्पॉर्टंट झाड आहे ते आदिवासी माणसं. जो या झाड वाचवल तोच आदिवासी होणार, तो आदिवासी राहणार. सांगण्याचा उद्देश दादांनी सांगितल्याप्रमाणे हे झाडं आमच्या पूर्वजांनी टिकवून ठेवलेले आहेत, परंतु कुठेतरी फॉरेस्टच्या नावावर जे फॉरेस्ट म्हणजे कोण तर जंगलाचे रक्षक, शासनाने नेमलेले जंगलाचे रक्षक आहेत, परंतु ते तिथे येऊन कुठेतरी कापण्याचा हा नंबर टाकून गेलेला आहे. त्यांना तर रक्षणासाठी सरकारने ठेवलेलं आहे आणि झाडं तर मुळात ही त्यांनी लावलेलीच नाही. ही झाडं आमच्या पूर्वजांनी राखलेली झाडं आहेत, परंतु कुठेतरी हे कापण्याचे परमिशन देतात. परंतु ना लोकसभा ना विधानसभा, सबसे उच्ची गावसभा दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, आम्ही सरकारने ठरवलेले आहे आमच्या लोकांनी हे झाडं तुटता कामा नये. हे झाड भले काट्यांचं असेल परंतु आम्हाला त्याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हे आम्हाला कुठेतरी खूप चांगल्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतील, आमचे शुभकार्य असतील तर त्याच्यामध्ये हे सहकार्य करणार आहे. म्हणून तुमच्या पैशाच्या किमतीमध्ये कुठलाही मोल ह्या झाडांचा नाही. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी अट्टहास करता कामा नये. आज पण बघाल ते इथे 1-2 फूट तर पाणी आहे, ते आम्ही रक्षण करून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आदिवासीमध्ये आमच्या आदिवासींसाठीच नाही तर पूर्ण मानवजातीसाठी, पूर्ण सजीवसृष्टीसाठी हे झाडांचं महत्त्व आहे. परंतु ह्या कुठेतरी हावरट विकासाच्या पायी किंवा कोणावर तरी वर्चस्व दाखवण्यासाठी किंवा पैशाची अहंकार, पैशांचं माज दाखवण्यासाठी जो विकास करायला लावलेला आहे हा खूप संपूर्ण सजीवसृष्टीसाठी हानिकारक आहे. या ठिकाणी जिवंत पाण्याचे विहिरे होते ते देखील आता गाळले गेले आहेत. अमोलदा, ग्रामपंचायत कार्यालयाची सदस्य असो, आता तुम्ही देखील सदस्य आहेत आणि सरपंच आणि ग्रामसेवक ह्यांची भूमिका आणि भूमिका काय आहे, म्हणजे भूमिका काय होती ग्रामसभेमध्ये या प्रोजेक्टविषयी? ग्रामस्थांचा विरोध असताना देखील त्यांचं म्हणणं काय होतं किंवा ते देखील ह्याच्यामध्ये सहभागी आहेत किंवा या कामाला ते पाठिंबा देत आहेत एवढा विरोध असून तरी, ह्याच्याविषयी काय बोलाल तुम्ही? याच्यामध्ये ग्रामपंचायतची द्विधा मनस्थिती दिसते. आम्ही एक चर्चा केली होती आणि विनंती केली होती की आम्हाला ह्या प्रकल्पाबद्दल ग्रामपंचायतला काय कागदपत्र दिलेले आहेत. तर एक दिवशी चर्चा केली तर तिथे आम्हाला सगळे कागदपत्र भेटले. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ग्रामपंचायतने 2 नोटिसा दिल्या त्यांना की तुमचं काम हे कुठल्याही परमिशन शिवाय सुरू आहे. परंतु एका ग्रामसभेमध्ये एक अर्ज आलेला स्टेलाइट पॉवर नावाच्या कंपनीचा आणि त्यांनी तो डायरेक्ट अर्ज सरपंचांच्या नावाने देऊन सांगितलं होतं की आम्ही काम सुरू केलेलं आहे. म्हणजे त्यांची अरेरावी दाखवलेली दिसून येते त्या पत्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग मासिक सभेमध्ये ते पत्र दिलेलं. तर ग्रामसेवकांनी सांगितलं की हे पत्र ग्रामसभेमध्ये घेण्यात यावं. परंतु 31/1/2025 आमची ग्रामसभा झाली आणि त्याच्यामध्ये ते पत्र वाचलं सुद्धा. मी पुन्हा सांगतो, जबाबदारीने सांगतो की ते पत्र ग्रामसभेमध्ये वाचलं सुद्धा, त्याच्यावर चर्चाही झाली आणि विरोध झाला, 100% विरोध. एक व्यक्तीसुद्धा शब्दसुद्धा बोलला नाही काय परमिशन पाहिजे. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने हे पूर्णतः प्रोसिडिंगला न नोंदवता ते कुठेतरी बाजूला ठेवलं. तर द्विधा मनस्थिती दिसते की एका बाजूने कुठेतरी नोटिसा लावतात आणि एका बाजूने कुठेतरी विरोधात झालेले ठराव हे नोंदवत नाही. तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 61 कलम सांगतं की जी कुठलीही ग्रामसभा असेल आणि त्या ग्रामसभेचा जो अध्यक्ष आहे तर त्या अध्यक्षांनी जो पण कोणता ठराव झालेला आहे तर अंमलबजावणी करण्याचं काम हे सरपंचाचं आहे. परंतु आमच्या गावचे सरपंच खूप सुशिक्षित आहेत
सुशिक्षित आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे कायद्याचे गांभीर्य किंवा या अधिनियमाचे गांभीर्य दिसून येत नाही. आणि जर असंच चाललं तर हे खूप, आणि आम्ही बोललो मागे तसं की सरपंच किंवा अध्यक्ष असतील ते इथे राहणार नाहीत, हे लांबच्या बाजूच्या गावामध्ये राहतात. आम्ही इथे राहणार आहोत, हा त्रास आम्हाला आहे. आणि जर असा त्रास झाला तर आम्ही जगायचं कसं? आमच्या जीविताचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे प्रत्येकाला. न्याय, समता, बंधुता कुठे दिसून येते इथे? आमच्याकडे पैसा नसला म्हणजे आम्ही काही कुठे निघून जायचं असं थोडं आहे. ते आदिवासीचं क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र आहे. 5वी 6वी अनुसूची पेशा क्षेत्राच्या पेशा कायद्याचा कलम 244 नुसार सांगितलेलं आहे की स्वयंशासनाचा अधिकार आहे. आम्ही शासक आहोत तिथले, आम्ही शासक नाही म्हणता येणार, परंतु आम्ही मालक आहोत तिथले. आम्ही जे ठरवणार ते इथे व्हायला पाहिजे. बरोबर. तर जाऊया पुढे. आमचे देवस्थान आहे पुढचं वाघया. तर वाघया देवस्थान हे कशा पद्धतीने आमच्या रूढी प्रथेमध्ये स्थान आहे ते बघूया पुढे. तर या ठिकाणी आमच्या गावदेवातला जो एक देव असतो तो वाघयाचा ठेका आहे या ठिकाणी. आणि इथे जी झाडं आहेत तेही आम्हाला झाडंसुद्धा वाचवायची आहेत, कारण इथे याच्यावरती जे नंबर टाकले ते मला वाटतं फॉरेस्ट डिपार्टमेंटने टाकलेले आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंट झाडं वाचवण्यासाठी आहे की तोडण्यासाठी आहे हे मला आता समजायला कठीण झालेलं आहे. ही जी झाडं आहेत ती आम्ही वाचवलेली झाडं आहेत एवढ्या कधीपासून. आम्हाला ह्या झाडांचे तोटे कुठल्याही प्रकारचे माहीत नाही, परंतु फायदे आम्हाला ह्या झाडांचे आहेत. आणि निसर्गाला सुद्धा हे सगळं खूप पोषक अशी झाडं आहेत, परंतु कुठे त्याचे जतन होताना दिसत नाही. आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले दिसते. जवळजवळ 10 ते 20 फूट असे काढलेले आहेत, म्हणजे सपाट करायचे आहे. त्या सपाटीकरणामध्ये आमच्या रूढी प्रथेनुसार आम्हाला ही रूढी प्रथा टिकली पाहिजे. आणि ती जर रूढी प्रथा जर मोडली तर आदिवासींनी काय करायचं हा खूप मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी वाघोबा देवस्थाना जागी ही वारसा स्वरूपामध्ये संरक्षित केलेली बलाढ्य झाडं आहेत आणि चारी बाजूला उत्खनन झालेलं आहे. JCB वगैरे लावून माती खणलेली आहे. ज्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आपण फिरलो, कशा प्रकारे उत्खनन सुरू आहे, झाडं किती तोडली आहेत हे देखील पाहिलं. सुरुवातीला ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी गावदेवी आईचं मंदिर आहे आणि आता आपण या आलो आहोत हे वाघोबा देवाचं स्थान आहे. बलाढ्य मोठी झाडं आहेत या ठिकाणी. तर रूढीप्रथाचे गावकरी आहेत, नेमकी भूमिका काय यापुढे असेल आणि सांगायला झालं तर सविस्तर आता इतकं समजलं आहे की ग्रामपंचायत कार्यालय असो, प्रशासन असो, ह्यांनी सर्व कायदे कानून हे तोडवून हे काम बेकायदेशीररित्या चालू केलं आहे आणि सुरू आहे. कालपासून हे काम ग्रामस्थांनी बंद केलं आहे. तर नेमकी तुमची भूमिका काय असेल पुढे? तुम्ही ह्या विषयाला धरून काय पावले उचलणार आहेत? गावदेवी वाचवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे लढा देतील आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही या व्यवस्थेला सामोरे जाल? रूढीप्रथाचे म्हणजे रूढीप्रथाचे गावानंतर आम्ही ते निसर्गावरच भरणार असतो. जे काही झाडं झुडपं आहेत ते आमचं एक चांगल्या पद्धतीचं आहे, अस्तित्वाची येतं आहे. कारण ते आम्हाला पाहिजे, ते नसलं तर आमचं ते रूढीप्रथा चालू आहे. कारण हा झाड आहे आम्हाला फार इम्पॉर्टंट आम्हाला नाही तरी फार कामात आहे. तरी पण त्याच्यावर ते लागलेलं आहे, ते उभे जरा कसं करून टाकलं असं का त्याला बोट पण ती माती लागली ते एक उदयचे निर्माण आहे ना, ते फार गरजेचं आहे. ते राहिलंच पाहिजे. ते जर राहिलं नाही तर ते या आपल्या जागेला फार धोका आहे. त्याचं कारण फार मोठं आहे. अमोलदा, आता गावदेव या ठिकाणावरून तुम्ही देणार का नाही हा देखील तुमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. ह्याच्यावर म्हणजे पुढील नियोजन काय असेल? प्रशासन जर मानत नसेल तर यापुढे तुम्ही कोणत्या
दिशेने वाटचाल कराल किंवा हा लढाला कोणती दिशा द्याल? हा खूप मोठा आमच्यासमोर संकट आहे, एक आव्हान आहे. बघायला गेलं तर आदिवासींचा एक संकट किंवा समस्या, प्रशासनाने उद्भवलेल्या कृत्रिम समस्या ह्या आदिवासी जीवनातला एक भाग झालेला आहे. आणि ते काय आम्हाला आता फार काही वेगळं वाटत नाही. हे रोजचंच आमचे मरण आणि रोजचंच आमचे लढे आहेत ते. तर आम्ही कुठल्याही प्रकारचे असं काही उचलू वगैरे देणार नाही, कारण कंपनी पहिली नाही, आम्ही पहिल्या घेतली. कंपनी आता आली आणि ह्या कंपनीमुळे गावामध्ये वाद निर्माण झालेले आहेत. गावातला एकोपा असेल, गावातले जे बंधुत्व असेल ते पूर्णतः खंडन होत चाललेलं आहे. आमचेच जे कोणी गावकरी आहेत, आमचेच जे कोणी नातेवाईक आहेत, तर कंपनीने वेगवेगळे आमिषे दाखवून, कंपनीने वेगवेगळे फायदे म्हणजे कृत्रिम आणि क्षणिक फायदे सांगून त्या लोकांना कुठेतरी वेगळंसं बहकावलेलं आहे आणि कुठेतरी त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात आणि ते लोक मग आमच्याकडे नाराजीचं सूर दाखवतात. तर हे खूप वाईट आहे. तर आम्ही कुठल्याही प्रकारचे इथल्या देवांना किंवा आमच्याही झाडांना तोडू देणार नाही किंवा काहीच करू देणार नाही. आम्हाला एक थेट इशारा आहे या वन विभागाला, जर तुमच्यामध्ये झाडं वाचवण्याची धमक नसेल तर खोटा रक्षकपणा दाखवू नका. आणि जर असे कराल तर या ठिकाणी आले तर तुम्हाला आम्ही येत्या पावली मागे सुद्धा पाठवणार नाही. तर तुमचं सुद्धा ह्या झाडांसोबतच तुमचं आम्ही जोडी घालून देऊ. बोलण्यातला अर्थ समजून घ्या. आणि हा आमचा खूप गंभीर आणि सूचक इशारा आहे. याच्यानंतर जर झाड तोडायला तुम्ही जर परवानगी दिली, कोणी अधिकार दिला आहे तुम्हाला? हे झाडं वाचवायला तुम्ही आले होते, ह्या झाडाला पाणी द्यायला तुम्ही आले होते, ह्या झाडांची पानं फुलं तुम्हाला लागतात, आम्हाला लागतात. आमच्या पूर्णतः कार्यामध्ये लागतात. आमचं तिथे देव आहे, ते देवाला हे सगळी झाडं लागतात. कुठली ना कुठली विधी करण्यासाठी लागतात. आंब्याची झाडं लागतात, पळसाची झाडं असतात, कुंभाची झाडं असतील, करवंदाची झाडं असतील. इकडे कुंभीचे तर खूप महत्त्वाचं झाड आहे आम्हाला, ते सुद्धा. आणि हे तुम्ही सरळ येऊन आणि परमिशन देता? तुम्ही या देशाचे मालक नाही, या देशाचे तुम्ही कोणीतरी ठरवलं असेल तुम्हाला चालक, पण इथले मालक आम्ही आहोत. आणि आमच्या परमिशनशिवाय तुम्ही कुठल्याही झाडाच्या पानाला सुद्धा हात लावायचा नाही. ही तर तुम्ही खूप मोठी चोरी केलेली आहे. कुठेतरी गुपचूप येऊन, चोरी चुपके येऊनही तुम्ही झाडं तोडलेले आहेत. कोणाला विचारले तुम्ही झाडं तोडताना? इथे आदिवासी हा समुदाय आहे. आदिवासीचा कुठलाही निर्णय हा एकट्या व्यक्तीच्या जीवावर नाही, तर हा समुदायावर असतो. आणि समुदाय तर आमचा पूर्णतः या कंपनीच्या विरोधात आहे. आणि ह्या कंपनीच्या विरोधात असताना हे असं चुकीचं काम करत आहेत. तर आमचं हेच सांगणं आहे की आम्ही आमचं देव पण इथून हलवू देणार नाही. अरे म्हणजे ती काही अशी प्रक्रियाच नाही की तुमची कंपनी आली की आदिवासीचे देव उचलून यायचे असं. बरोबर. ही चुकीचीच प्रक्रिया आहे. हा समजच चुकीचा आहे. तर त्याच्यामुळे ह्या चुकीच्या समजामध्ये कंपनीने पडूच नये. इथून आल्या पावली माघारी जावं हाच त्यांच्यासाठी पर्याय असेल. आणि माघारी जाता जाता जेवढं आमचं नुकसान केलेलं आहे त्या नुकसानाची दाम दुप्पट किंमत भरल्याशिवाय सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही. तर इथला एक पण वस्तू आम्ही उचलून घेणार नाही, ही आमची रास्त भूमिका आहे. संयुक्त राष्ट्रसंघ असो किंवा भारतीय संविधान असो, ह्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने देखील सांगितलं आहे, भारतीय संविधानाची 5वी आणि 6वी अनुसूची देखील हेच सांगते की आदिवासींची जीवनशैली, संस्कृती, त्यांच्या रूढीप्रथा ह्या वाचल्या पाहिजेत. आणि त्या वाचवण्यासाठी बिगर लोकांनी, सरकारने, शासनाने त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. ती संस्कृती एक निसर्ग आधारित, निसर्ग वाचवणारी, जल, जंगल, जमीन वाचवणारी जी आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली आहे ती वाचवण्यासाठी इतरांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत. एक साईडला संयुक्त राष्ट्रसंघ आणि संविधान हे सांगत आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आणि आता समज हे कुर्जे गावामध्ये बेकायदेशीरपणे असे प्रोजेक्ट येत आहेत, ते देखील गावदेवाच्या पवित्र जागेवर. तर आदिवासींनी करायचं काय, हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. तर ग्रामस्थांचा आणि येथील रूढीप्रथा, गाव व्यवस्थेचा 100% याला विरोध आहे. आणि हे काम कालपासून रूढीप्रथेने बंद केलं आहे आणि पुढे देखील बंद राहील. या ठिकाणी कुठलीही झाडं वगैरे तोडू दिली जाणार नाहीत, असं रूढीप्रथा गावसभेचं म्हणणं आहे. सदर प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी वारंवार हे थांबवण्याचा प्रयत्न केला.
तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची काय भूमिका तुम्हाला दिसून आली, खास करून गावकऱ्यांना, तर ह्याच्याबाबत तुम्ही काय सांगाल? आम्ही कसं की गावचे मालकच आम्ही आहोत, गावात राहणारे आम्हीच आहोत आणि जी पण काही झळ लागेल ती आम्हाला लागेल, म्हणून आम्ही वारंवार प्रयत्न केले की हे बेकायदेशीर काम सुरू आहे ते थांबलं पाहिजे, म्हणून आम्ही प्रयत्न करतो. परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी खूप तातडीने येतं, इतर ठिकाणी एवढे तातडीने नाही येत, पण या ठिकाणी येतं. आम्हाला बरं वाटतं की पोलीस प्रशासन एवढं सज्ज आहे, परंतु पोलीस प्रशासनाची झुकती बाजू दिसते कंपनीच्या बाजूने. पोलीस प्रशासनाची एक भूमिका हीच असायला हवी की शांतता सुव्यवस्था टिकली पाहिजे म्हणून, परंतु पोलीस प्रशासन कुठेतरी आम्ही काम बंद केल्यावर त्यांना काम चालू करण्याचे आदेश देत असतात, तर हे चुकीचं आहे. पोलीस प्रशासनाचं काम शांतता सुव्यवस्थेचं आहे, जागेचं मॅटर आहे, प्रकल्पाचं मॅटर आहे, दिवाणी कोर्टाचं मॅटर आहे. तर आणि हां, काय पेशा क्षेत्र आहे, पेशा क्षेत्रामध्ये तंटा मिटवण्याचे जे काही प्रकार असतील तर ते आमच्या आदिवासींचे आहेत, ते आम्ही करत आहोत. तर पोलीस प्रशासन कुठेतरी इथे बेकायदेशीर आणि कायद्याच्या सोयीने वापर करतात. गाव आमचंच आहे म्हणून 2-4 किंवा लोक जमली का 5पेक्षा जास्त लोक जमले का लगेच त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, तर हे दडपशाही पोलिसांची दिसून येते. तर आमची पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी जे पण काही गुन्हे दाखल केले ते खूप चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत. कायद्याचा वापर हा त्यांच्या सोयीने, कंपनीच्या सोयीने करून आणि कुठेतरी कंपनीला चालना देत आहे, तर हे खूप चुकीचं आहे. आमचं अस्तित्व आहे या ठिकाणी आणि अस्तित्व मिटवण्याचे काम कोणीही करू नये. इथे हे रूढीप्रथा क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, रूढीप्रथेचा गाव आहे, त्याच्यामुळे हे खूप चुकीच्या पद्धतीने दिसते. बाजूलाच आमचे देव आहेत, हे देव ह्या देवांची त्यांनी हिट्टमना केलेला आहे, अवहेलना केलेला आहे. देव आमच्या या दुसऱ्या ठिकाणी होते, परंतु त्यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता, गावकऱ्यांना न विचारता ते उचलून आणि दुसऱ्याकडे बसवलेलं आहे. ते आमच्या पूर्वजांनी बसवले आहेत, काही जागावर किंवा काही वचनांवर बसवलेले देव आहेत, परंतु आम्हाला न विचारता त्यांनी ते देव उचलून आणि इकडे त्याची हाताळणी केलेली आहे, त्यांचा अपमान केलेला आहे. म्हणजे ती एक ॲट्रॉसिटी आहे आणि तशी आम्ही मागणीसुद्धा केलेली आहे. परंतु पोलीस प्रशासन एवढं सज्ज पोलीस प्रशासन, कार्यतत्पर पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता गावकऱ्यांवरती गुन्हे दाखल करत आहे. तर पोलिसांची ही भूमिका एका बाजूने कंपनीच्या बाजूने झुकलेली दिसते. ठीक आहे.